सुरुवात करायची का आपण? चालेल मॅडम, मला काही प्रॉब्लेम नाही. ओके सर. आणखी किती लोक येणार आहेत? सर ते होतील जॉईन आउट. ओके, हरकत नाही. लोक येस सर, चालेल सर. आम्ही पैसे भेटावा किंवा काय, आमचा एकच मोठा असतो पेशंटला रिकव्हरी. शेवटी घ्यायचा नाही घ्यायचा तो तुमचा प्रश्न आहे. याच्या सर चालू करूयात आपण? चालेल मॅडम, हरकत नाही. ओके सर. इथं जर क्लिक केलं का नाही. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी पूजा विघ्नूर आपल्या सर्वांचं सनेज परिवारामध्ये स्वागत करते. आज आपण एकत्रित आलो आहोत ते ऍग्रीकल्चर प्रोडक्ट बद्दल जाणून घेण्यासाठी. त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यातच माहिती सांगेन. भारत देश खूप काळापासून कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात आहे. भारतातील शेतकरी आपल्या जनतेसाठी अहोरात्र मेहनत करून अनेक पीक पिकवतात.
शेतकरी सुखी तर आपण सुखी हे ब्रीदवाक्य ध्यानात घेऊन सनेजने आपल्या शेतकरी बांधवांसाठी ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स बाजारात आणले आहेत. हे प्रोडक्ट्स पूर्णतः ऑर्गॅनिक आहेत, कारण ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक रसायने वापरली जात नाहीत, जेणेकरून शेतीचे व पिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. सनेजने वेळोवेळी जनतेची समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करून समस्येचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. सनेजचे ध्येय आहे की केमिकल पासून शेतीची आणि शेतकऱ्यांना वाचवणे आणि सेंद्रिय शेती करणे. आज आपले गेस्ट रोहन राऊत सर आपल्याला ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आणि प्रोडक्ट्सचा वापर कसा करावा याबद्दल डिटेल माहिती सांगतील. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या परिवाराला थोडंसं मार्गदर्शन करावं. धन्यवाद पूजा मॅडम. माझा आवाज व्यवस्थित येतोय सर्वांपर्यंत? यस सर, येतोय सर. ठीक आहे, थँक्यू. आता बघा, नमस्कार, मी रोहन राऊत. सनेज सोबत गेल्या 5 वर्षांपासून मी जुळून आहे आणि आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगवर सनेज आणि आपण असं मिळून 5 वर्षांपासून गेली 5 वर्षांपासून आपण काम करतोय. तर ह्यासोबत एक खूप मोठं विजन आपल्या डायरेक्टर्स, सनेजच्या डायरेक्टर्स सोबत आपण शेअर केलेला आहे. आजचा न्यूजपेपर सगळ्यांनी आय होप वाचला असेल. लोकमत समजा जर कोणाकडे येत असेल नसेल कल्पना नाही, पण आजचा जर न्यूजपेपर जर पाहिला तर त्यावरच फोकस झालेला आहे की आज माती वाचवा, माती संवर्धन. कोणाला याबद्दल कल्पना आहे का? तर हॅलो, येतोय सर, आवाज येतोय. हा, तर आज सद्गुरू नावाचे जे व्यक्ती आहेत, सद्गुरू जग्गी वासुदेव, हे आज पूर्ण जगभरात फिरून त्या गोष्टीची सांगता करून राहिलेली आहेत की माती वाचवा, माती वाचवा, माती वाचवा. पण तुम्ही एक लक्षात घ्या की आपले जे डायरेक्टर्स आहेत, सनेजचे डायरेक्टर्स आणि लीडर्स, यांनी ही विजन आधी लक्षात घेऊन 5 वर्षांपासून आपण या सगळ्या गोष्टींबद्दल काम करून राहिलेलो आहे. तर त्याचबद्दल थोडासा आपण एक आज चर्चा करणार आहे की माती वाचवा म्हणजे एक्झॅक्टली आपण काय, आपलं काय म्हणणं आहे, माती का बरं वाचवली पाहिजे, ह्यातनं आपल्याला बेनिफिट काय मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण आज मी थोडंसं जाणून देण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यात आधी आपण एक विचार करू की माती म्हणजे काय आणि मातीकडे आपल्याला बघण्याची काय गरज आहे. माती ही फक्त आपल्यासाठी एक पाय उभं ठेवून उभं राहण्याची फक्त जागा आहे की आणखी त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी वेगळं आहे. आपण मातीसोबत काय केलेलं आहे, रासायनिक खतं टाकून आपण काय केलेलं आहे, ह्या गोष्टींना आपण जरा थोडंसं समजून घेऊ आधी. तर आत्ताची सिच्युएशन काय आहे, मी एक खूप चांगल्या पुस्तकात वाचलेलं हे एक वाक्य आहे की कुठलाही प्राणी म्हणजे डुक्करांनी सुद्धा आपलं घर एवढं खराब नाही केलेलं आहे जेवढं आपण माणसांनी केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टॉक्सिक वेस्टनी. तर त्याच्यामुळे तुम्ही एक उपमा ही लक्षात घ्या की बाबा आपण घर सांभाळण्यात, ज्याला आपण खूप क्षुद्र प्राणी मानतो डुक्कर, याच्यापेक्षा सुद्धा एक खूप विचित्र अशी उपमा आपल्याला देऊन ते संबोधण्यात आलेलं आहे. आणि जे की मला तरी वाटतं की खूप खूप बरोबर ते बोललेले आहेत. जमिनीची जर तुम्हाला फर्टिलिटी, जमिनीची जी उत्पादकता आहे, ह्यावरच आपला चांगलेपणा आणि वाईट परिस्थितीत आपण असणं हे पूर्ण अवलंबून असणार आहे. आता जसं की आपण जर आपली जमीन खराब तर आपण खराब. उदाहरण, खूप सुंदर उदाहरण मला तुम्हाला इथे देता येईल की पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन चालतात, सगळ्यांना कल्पना असेलच, बरोबर? तर पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन का बरं चालतात, कारण तिथे कॅन्सर जास्त आहे. आणि सगळ्यात आधी जे हरित क्रांती झालेली आहे ती तिथेच झालेली आहे. केमिकल्सचा नुसता भडीमार आपण पंजाब आणि हरियाणामध्ये बघितलेला आहे.
पण तुम्हाला जाणून एक आश्चर्य वाटेल की तिथे आता कॅन्सर ट्रेन बंद झालेली आहे. तुम्हाला जर कारण ऐकाल तर सगळीकडे तुम्हाला म्हणजे खूप आश्चर्य वाटेल. त्याचं कारण हे की जिथं तिथं आता कॅन्सर हॉस्पिटल तयार झालेले आहेत, तर त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण कंटिन्युअस वाढूनच राहिलेलं आहे. आजच्या आपल्या जमिनी, मला अशी अपेक्षा आहे की बऱ्याच आपले जे लोक आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातनं आहेत, काही कर्नाटकामधनं जुळलेले आहेत. तर ह्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा पाहिलं तर सगळ्या भारतातच या जमिनी आज खूप थकल्या आहेत. खूप काम झालेलं आहे त्याच्यामधनं, त्यांच्याकडनं खूप काम झालेलं आहे, त्या खराब झालेल्या आहेत, त्या आजारी पडलेल्या आहेत. आणि सिंथेटिक केमिकल्स म्हणजे आपले वेगवेगळ्या प्रकारचे जे रासायनिक खतं आहेत त्याच्यामुळे त्या विषयुक्त झालेल्या आहेत. आणि तेच विष आपल्या आईच्या सुद्धा दुधाद्वारे मुलांना मिळून राहिलेलं आहे. आमच्या नागपूरला एक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की लहान लहान मुलांना म्हणजे दूध पित्या मुलांना सुद्धा कॅन्सर आहे. कुठला आला कॅन्सर हा आपल्याला खूप विचार करण्याकडे बाध्य करणारा ह्या सगळ्या बातम्या आजकाल येऊन राहिलेल्या आहेत. तर खरं पाहिलं तर हे जे ह्या ज्या कमतरता आहे किंवा जे काही आपल्याला विष मिळत आहे ते सगळं काही विष मिळायचं म्हणा किंवा मग त्या जमिनीचं पालन पोषण आपल्याकडनं व्हायचं ते सगळं जमिनीमधनच होणार. म्हणजे हे जे एक वाक्य आहे की माल न्यूट्रिशन बिगिन्स विथ द सॉइल, म्हणजे तुमचं जो तुम्हाला जी कमतरता आहे अन्नद्रव्यांची कमतरता ही या जमिनीपासनच येते. तर जमीन म्हणून आपल्याला किती सुदृढ करायची आहे ह्यावर आपलं समोरचं आपल्या मुलांचं जी सुदृढता आहे ती अवलंबून राहणार आहे. जमिनीतले जे क्षार आहेत तेच सगळं काही आपल्या म्हणजे तुमच्या पेशींचं, झाडांच्या पेशींचं हे क्षार सगळं कंट्रोल करतात. जर ते क्षार नाही तर तुम्ही हतबल असाल, झाडं निरोगी नाही राहणार, तुम्ही निरोगी नाही राहणार. हे खूप चांगलं वाक्य खाली दिलेलं आहे की जे रोग आहेत हे रोग जे होतात, ही जी हार्मोनी आपण ज्याला म्हणतो की जो बॅलन्स असायला पाहिजे, जमिनीमधला पाणी, हवा ह्याच्यामधला जो बॅलन्स असायला पाहिजे, मिनरल्सचा जो बॅलन्स असायला पाहिजे, हे न झाल्यामुळे आपल्याला रोग होतात. ह्याबद्दल बरेच रिसर्च आता पुढे यायला लागलेले आहेत. ह्याबद्दल बऱ्याच सायंटिफिक एव्हिडन्सेस आता समोर यायला लागलेले आहेत. जर जमीन एखाद्या मिनरल्स मध्ये जर कमी असेल मित्रांनो, तर तुम्ही हे लक्षात घ्या, तुमचं पाणी आणि तुमचं अन्न हे सुद्धा कमी राहणार आहे. मग आपल्याला बाहेरून फूड सप्लिमेंट्स ज्या घ्याव्या लागतात ते ह्याच कारणामुळे घ्याव्या लागतात. जमिनीत काही राहिलंच नाहीये, जमिनीत काही उरलंच नाहीये, त्यामुळे आपल्याला ह्या मिनरल सप्लिमेंट्स घ्याव्या लागून राहिलेले आहेत. तर ह्यात आपला खूप चांगला दुवा काय करू शकतो, तर ते झाडं हे खूप चांगला दुवा आहे जे की आपल्याला हॅलो हा सर, येतोय आवाज. हा, तर झाडं हा एक खूप चांगला दुवा आहे की जो दगडांचे जे मिनरल्स आहेत ते मायक्रोब्स द्वारे कन्व्हर्ट करून ह्युमस मध्ये कन्व्हर्ट करून ते झाडांना आणि त्याच्याद्वारे मग माणसांना मिळतात. आज तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी आहात तो प्रश्न नाहीये. जर मांसाहारी असाल तर मग ते झाडं शेवटी ते जे जनावरं आहेत ते झाडच खाणार आहेत, बरोबर. कोणी ना कोणी शेवटी झाडांवरच येणार आहेत. तर त्यामुळे जर झाडं चांगले राहिले तर माणसं आणि
सोबत हा सगळा जो अन्नधान्य आहेत, माती जर चांगली राहिली तर हे सगळे खूप चांगल्या पद्धतीने सुरू राहणार आहेत. तर ही एक जी संकल्पना आहे की झाडं जर चांगले तर माणूस चांगला, हे पिक्चर किती छान सांगून राहिलेलं आहे बघा. चालेल बंद केलं की जर झाडं चांगले, जसे झाडं तसे आपण, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हा सेशन संपेपर्यंत हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. तर एक लक्षात घ्या, तर ही जमीन, आपली जमीन जी आहे त्याच्यामध्ये काय आहे हो, आपण एकदा आता पूर्ण जमिनीकडे थोडंसं सायंटिफिकली जाण्याचा प्रयत्न करू. आपली जी जमीन आहे ती 45% त्याच्यात काय असायला पाहिजे फिजिकली. जर तुम्ही जंगलातली जमीन बघितली तर त्याच्यामध्ये 45% हे मिनरल्स असतात, 25% ही हवा खेळती असते आणि 25% हे त्यामध्ये पाणी असतं, आणि उरलेले जे 5% असतात हा तो आपला सेंद्रिय कर्ब असतो. आपण शेतकऱ्यांना सेंद्रिय कर्ब, तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांकडे जाता तेव्हा सेंद्रिय कर्ब हा खूप बोलण्यात येणारा मुद्दा आहे. याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, सेंद्रिय कर्ब. तर या सेंद्रिय कर्बामध्ये काय असतं, 5% तो आयडियली जमिनीत असायला पाहिजे. पण आपल्या बऱ्याचशा जमिनीमध्ये तो सेंद्रिय कर्ब हा 0.5% आहे. तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या मातीच्या ज्या रिपोर्ट्स आहेत त्या पाहून हे गोष्ट लक्षात येतच असेल. म्हणजे मी कोणाचाच 0.8% इतक्यात पाहिलेला नाहीये जमिनीचा कर्ब. त्यामुळे ही खूप धोक्याची घंटा आहे. त्या 0.5 कर्बामध्ये काय असतं, तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवाश्म असतात, जीवाश्मामध्ये मग ते तुमच्या झाडांचे पण आले आणि मग प्राण्यांचे पण आले. प्राणी म्हणा किंवा मग जे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स म्हणा, ते जेव्हा मरतात, प्रत्येक एखादा छोटासा मायक्रोब असेल तर काय हार्डली तो काही मिनिटांपुरतं जिवंत असणारे सुद्धा काही बॅक्टेरिया, फंगस आहेत. तर हे जेव्हा मरतात आणि त्यांचे जेव्हा शरीर हे कुचतं तेव्हा हे या झाडांना उपलब्ध होतं अन्नद्रव्याद्वारे. त्यामुळे हा एक मातीतला खूप महत्वाचा घटक आहे. तुम्हाला ही कल्पना असायलाच पाहिजे. तर ही माती आपली किती जुनी आहे? माती ही 3 बिलियन वर्ष जुनी आहे. त्या मातीमध्ये काय काय घटक आहेत हे आपण समोर बघूच. तर ही 3 बिलियन वर्ष जुनी माती, जी ओल्डेस्ट सॉइल आपण ज्याला म्हणतो, ती सगळ्यात जुनी माती 3 बिलियन वर्ष. म्हणजे विचार करा की जमीन घडायला किती वेळ लागतो आणि जमीन आपण किती दिवसांमध्ये खराब करून राहिलेलो आहे. आपल्याला जी जमीन मिळाली, आपल्या आई वडिलांकडनं जी जमीन मिळालेली आहे, आपल्याला आपल्या आजोबांकडनं जी जमीन मिळालेली आहे, तीच जमीन आज आपण ठेवली आहे का हो आपल्या मुलांसाठी? आपल्याला जमीन कशी मिळाली आणि आपण कशी देतो आहे ह्याचा आपला विचार होणं खूप गरजेचं आहे. ही जमीन म्हणजे हा पूर्ण आत्मा आहे आपला. त्या जमिनीपासूनच आपला आत्मा बनलेला आहे, हे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. जमिनीची आपण एवढी वाईट अवस्था करून दिलेली आहे की याच पद्धतीने आपण जर चालत गेलो तर पुढल्या 25 वर्षामध्ये 90% जमीन खराब होऊन जाणार आहे. तुम्हाला फक्त 10% जमीन ती मिळणार आहे फक्त कसायला. आज माझा मुलगा 3-3.5 वर्षाचा आहे. आज तो समजा जर 30 वर्षाचा होईल, तो बहुतेक खाण्यासाठी तडफड करत राहील. हा विचार सगळ्यांनी करावा. हा खूप सिरियस विचार आहे. बस फक्त आपण 25 वर्षानंतर बहुतेक आपल्यालाच खायला नाही मिळणार आहे. ह्यावर आपल्याला काय उपाय करता येईल? जर सॉइल गेली तर स्पष्ट आहे आपण गेलो. पुढलं युद्ध हे फक्त आणि फक्त चांगल्या जमिनीसाठीच होणार आहे. उद्या समजा जर आपल्याकडे चांगली जमीन आहे
बहुतेक कोणी मोठा शत्रू ही आपली जमीन बळकावायला आपल्याकडे येणार आहे. तो काहीही मागचा पुढचा विचार न करता हेच होणार आहे. त्याच्यामुळे आपण खूप मोठा प्रोड्युसर आहे. तुम्हाला आज या युक्रेनच्या युद्धामध्ये, युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये समजून गेलं असेल की भारताकडे लोक गव्हासाठी वाट पाहून राहिलेले आहेत. गव्हाची मागणी आज खूप वाढलेली आहे. तर विचार करा की काय परिस्थिती आहे जगामध्ये. आपल्याकडे खूप चांगला रिसोर्स आहे जमीन, आणि त्याला घालवणं म्हणजे हा आपला मृत्यू आहे. येत्या 20 वर्षामध्ये जगातलं जे फूड प्रोडक्शन आहे हे 40% कमी होणार आहे. आपण आज हायब्रिडचा विचार करतो, हायब्रिड आपल्याला देईल, हायब्रिड आपल्याला देईल. तुम्ही विचार करा की आधी आपले जे लोक आहेत ते किती उगवायचे. एखादं धान्य आहे, जसं आपलं आमच्याकडे आता आमचा तांदळाचा भाग बराच आहे. आमच्याकडे जास्तीत जास्त 10-12 पोते पिकवायचे लोक, जुन्या व्हेरायटी. आज किती पिकवतात? 40-40 पोते पिकवतात. तीच जमीन, तेच पाणी, तीच हवा, त्याच्यात 4 पटींनी वाढलेल्या आहेत गोष्टी. काय वाटतं तुम्हाला? उत्पादन तर वाढलं, पण त्याच्यात ती जी कस आहे, त्या धान्यामधला जो कस आहे तो वाढला. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे मित्रांनो. आज फेरस म्हणजे आयर्न, हिमोग्लोबिन ही गोष्ट प्रत्येक गर्भवती मातेमध्ये कमी आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला आपल्या अन्नामधनं मिळत काहीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की आपण हायब्रिड आणून फूड प्रोडक्शन वाढवलं जरी, तरी तुम्ही तो अन्नामधला कस कुठनं आणणार आहात, ह्या गोष्टीचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे मित्रांनो. हा एक व्हिडिओ आहे, मला असं वाटतं हा सगळ्यांनी व्यवस्थित ऐकावा. किसानों की आमदनी बढ़ाने के लिए पीएम मोदी ने उन्हें प्राकृतिक खेती का मंत्र दिया है। कृषि और फूड प्रोसेसिंग पर राष्ट्रीय शिखर सम्मेलन के दौरान उन्होंने किसानों को प्राकृतिक खेती को अपनाने का सुझाव दिया। पीएम ने कहा कि बीज से लेकर मिट्टी तक सबका इलाज प्राकृतिक तरीके से किया जा सकता है। प्राकृतिक खेती में खाद कीटनाशक पर भी खर्च नहीं करना पड़ता। इसमें सिंचाई की कम जरूरत है और ये बाढ़ सूखे से निपटने में भी सक्षम है। पीएम मोदी ने कहा है कि चाहे कम सिंचाई वाली जमीन हो या फिर ज्यादा पानी वाली भूमि, प्राकृतिक खेती से किसान साल में कई फसलें ले सकता है। यही नहीं, गेहूं, धान, दाल की खेती से भी जो कचरा खेत से निकलता है या जो पराली निकलती है, इसमें उसका भी इस्तेमाल किया जा सकता है। यानी कम लागत में ज्यादा मुनाफा देने का फॉर्मूला है। पीएम मोदी के मुताबिक नेचुरल फार्मिंग से देश के 80% से ज्यादा किसानों को फायदा होगा। ये वो किसान हैं जिनका काफी खर्च केमिकल और फर्टिलाइजर्स पर होता है। अगर ये किसान प्राकृतिक खेती की तरफ मुड़ेंगे तो उनकी आर्थिक स्थिति और फसल दोनों बेहतर होगी। इसके साथ ही खेती के अलावा पशुपालन, मधुमक्खी पालन, मछली पालन और सोलर एनर्जी, बायोफ्यूल जैसे इनकम के कई वैकल्पिक साधनों से किसानों को लगातार जोड़कर सरकार उनकी आमदनी बढ़ाने की कोशिश कर रही है। गांव में स्टोरेज, कोल्ड चेन और फूड प्रोसेसिंग को मजबूत करने के लिए भी सरकार ने लाखों करोड़ रुपए का प्रावधान किया है। अभी गवर्नमेंट काफी स्कीम्स लेके आ रही है बीकीपिंग के ऊपर, पर वो स्कीम फार्मर तक पहुंच नहीं पा रही है। उससे बीकीपिंग उस लेवल पे डेवलप नहीं हो पा रही है जिस लेवल के ऊपर डेवलप होना चाहिए। गवर्नमेंट को चाहिए कि जो फार्मर या जो पुराने फार्मर हैं, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकला असेल हा व्हिडिओ, मला अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की आपण सनेजच्या माध्यमातनं आपण जे शेतकऱ्यांपर्यंत काम पोहोचवणार आहे हे आपण मागल्या 5 वर्षांपासून करतोय. आज गव्हर्नमेंट त्यावर पॉलिसी काढण्याच्या तयारीत आहे. तर आपण किती आधीपासून या गोष्टींचा विचार करतोय तुम्ही हे लक्षात घ्या.
सनेजच्या डायरेक्टर्सचं, सनेजच्या मॅनेजमेंटचं जे व्हिजन आहे हे आपल्याला ह्यातनं दिसून पडतंय मित्रांनो. त्यामुळे मला हा जो एक निर्णय आपण 5 वर्षापूर्वी घेतला होता, त्या निर्णयातनं आज देशात कितीतरी ठिकाणी आपण रिझल्ट, खूप सुंदर रिझल्ट तयार केलेले आहेत. स्वतः शेतकरी सांगतात, स्वतः शेतकरी बोलतात त्याविषयी. ह्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं. बऱ्याचशा रेकॉर्डिंग्स आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या, ज्यातनं ते सनेजचे प्रोडक्ट वापरून समाधानी झालेले आहेत. तर आपण वेगवेगळे हे जे ट्रेनिंग्स आहेत, या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण जागरणाचं जे काम करतो, शेतकऱ्यांच्या जागरणाचं जे काम करतो, त्याबद्दल हे कंटिन्युअस होत राहणार आहे. आणि हे आपण दर आठवड्याला ह्या अशा माध्यमातून कुठलेही तुमचे विषय असले, पिकांबद्दल असले, मातीबद्दल असले, ह्याबद्दल आपण नक्कीच बोलणार आहे. आणि ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्याला आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मधनं एक नवीन क्रांती घडवून आणायची आहे. ह्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आपल्याला या गोष्टींची काय गरज आहे, बायो फर्टिलायझर्सची काय गरज आहे, तर मी तुम्हाला जसं मगा बोललोच, आपण मगापासून बोलून राहिलेलो आहे की हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जीव आपल्या जमिनीच्या खाली, आपल्या पायाच्या खाली आहेत. पूर्ण पृथ्वीवरचे 25% जीव हे फक्त जमिनीत आहेत. मित्रांनो, विचार करा. तुम्ही असं नका समजू की बाबा त्यावर पृथ्वी म्हणजे जमिनीच्या वरच्या जीवांचा खूप मोठा वाटा आहे. मला असं वाटतं की 50%हून जास्त जीव हे समुद्रात आहेत. 50 पेक्षा जास्त पण म्हणायला हरकत नाही. एकाच चमच्यामध्ये किती जीवाणू असतात हो? तर पृथ्वीवर जेवढे जीव आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त जीव एकाच चमच्यात असतात. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता किती जीव असतात. 1 ग्राम हेल्दी जमिनीमध्ये 10 ते 50 हजार वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोबियल स्पीसीज असतात. तर ह्या मायक्रोबियल स्पीसीज काय करतात? तर हे जे झाड, आता हे बघा, हे एक झाड आहे. झाड काय करतं, तर सूर्याची एनर्जी घेतं, सूर्य ऊर्जा घेतं, हवेतनं कार्बन डायऑक्साईड घेतो, जमिनीतनं पाणी घेतं आणि एनर्जीची निर्मिती करतं, म्हणजे ग्लुकोज तयार करतं. हे ग्लुकोज हे या करोडो ज्या स्पीसीज आहेत त्या स्पीसीजला ते त्यांच्या रूट एक्झुडेट्स आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे काही स्त्राव असतात. हे स्त्राव ते त्या या जीवाणूंना देतात आणि हे जीवाणू परत मग झाडांना खूप मोलाचे ते अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. ही एक सायकल आहे मित्रांनो. आता ही सायकल आपण काय करतो, डिस्टर्ब करतो केमिकल फर्टिलायझर देऊन. तुम्ही आज विचार करा, मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला दर महिन्याला 1 कोटी रुपये देणार आहे. काय वाटेल तुम्हाला? आता काय काम करायची गरज आहे? बिलकुल 1000 रुपये तुम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की मी तुम्हाला दर महिन्याला 1 कोटी रुपये देणार आहे, तुम्ही काम करणं बंद कराल, बरोबर? तर तसंच जर आपण केमिकल फर्टिलायझर झाडांना दिले, झाडांना या जीवाणूंना हे रूट एक्झुडेट्स देण्याची गरजच नाही पडणार. का? कारण तुम्ही वॉटर सोल्युबल दिलंय, तुम्ही खतं दिलेली आहेत, तुम्ही त्याला पंगू केलेलं आहे. मग काय करतं झाड? मग कुठल्याही प्रकारचं ते रूट एक्झुडेट्स देणं कमी करतं, कारण त्याला ते रूट एक्झुडेट्स द्यायला खूप ताकद लागते, खूप मेहनत करावी लागते. 30% झाड जे एनर्जी तयार करतं ती ते मुळांद्वारे त्याच्या खालच्या मायक्रोब्सला देतं. तर विचार करा झाडाची किती एनर्जी त्यामध्ये खर्च होते. जर ती एनर्जी त्या झाडांनी जर दिली नाही तर मग हे सगळे मायक्रोब्स संपतात. आपण जर केमिकल फर्टिलायझर दिले तर हे मायक्रोब्स गेले की आपला पूर्ण जमिनीचा बॅलन्स बिघडतो. हे जे निसर्गाचं जे पूर्ण सायकल आहे ते बिघडतं आणि ते बिघडल्यानंतर मग आपण आज परिणाम भोगतोय. काय? तर कार्बन डायऑक्साईड जमिनीत पेक्षा जास्त हा हवेमध्ये तयार होऊन राहिलेला आहे.
ग्लोबल वॉर्मिंग वाढून राहिलं आहे, हिमनग वितळून राहिलेले आहेत. हा तुम्हाला नाही वाटत की याचा सुद्धा परिणाम आहे? जंगलतोड हा नक्कीच त्याचा एक खूप मोठा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, हवेपेक्षा जास्त कार्बन हा जमिनीमध्ये असतो आणि शेतकरी सुद्धा म्हणजे ऍग्रिकल्चर इज वन ऑफ दी बिगेस्ट इमिटर ऑफ कार्बन डायऑक्साईड असं जे म्हणतात ते फक्त ह्याच कारणांमुळे, कारण आपण केमिकल फर्टिलायझर वापरतो, आपण ही साखळी तोडलेली आहे. म्हणून आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जाणं खूप महत्वाचं आहे. सेंद्रिय शेतीकडे जेव्हा जाऊ तेव्हा ही आपण साखळी पूर्ण करू. जर आपण जमिनीमध्ये 1% जर ऑर्गॅनिक मॅटर ठेवला तर पाणी किती राहील मित्रांनो? तुम्ही विचार करा, 1% जर जमिनीमध्ये जर तुमचा सेंद्रिय कर्ब आहे ना तर 20,000 गॅलन पर एकर पाणी असतं. तुम्हाला कन्व्हर्जन साठी सांगून देतो, 20,000 1 गॅलन म्हणजे 4.5 लिटर आसपास. 4.5 लिटर म्हणजे तुमच्या एका एकर जमिनीमध्ये 75,000 लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. जर 75,000 लिटर तुमच्या जमिनीतच आहे, तुम्हाला कशाला पाहिजे हो शेततळे? मग आपण शेततळ्यांवर काम करायला पाहिजे की आपण जमिनीच्या सुपीकतेवर काम करायला पाहिजे? आपण ऑर्गॅनिक मॅटर वाढवण्यासाठी काम करायला पाहिजे. आपण ऑर्गॅनिक मॅटर वाढवला, त्या व्हिडिओमध्ये जे बोलले की पाण्याची गरज कमी पडते. पाण्याची गरज कमी कशी पडते? ह्या पद्धतीने कमी पडते. तुमचा सेंद्रिय कर्ब वाढवा, पाणी जमिनीमध्येच साठवा आणि ते पिकांना हळूहळू उपलब्ध होतं. जर जीवाणू असले, ही बघा ही जमीन असते, जमिनीमध्ये ह्या पद्धतीने सगळं जर राहिलं व्यवस्थित तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही हो. तुम्हाला तुमचं म्हणजे आणखी एक गोष्ट सांगायला हरकत नाही, डॉक्टरचे बिल कमी करण्याची ताकद या सेंद्रिय कर्मामध्ये आहे, या जमिनीमध्ये आहे. पण ती जमीन तशी असली पाहिजे. हे गांडूळ आपल्या जमिनीत असले पाहिजे. हे गांडूळच आहे जे की आपल्याला चांगल्या जमिनीचा दर्जा किती आहे हे दाखवण्याची ताकद ह्यांच्यामध्ये आहे. हा एक परत गडकरी साहेबांचा व्हिडिओ आहे. मला अशी अपेक्षा आहे सगळ्यांनी जरा एक छोटासा व्हिडिओ आहे तो ऐकावा. वो खाद केमिकल फर्टिलाइजर डालता है। अभी ये प्रयोग हुआ कि जिनके खेत में ऑर्गेनिक कार्बन 0.80 के ऊपर है उनको 100 टन गन्ना हुआ, और जिनके खेत में ऑर्गेनिक कार्बन जो है ये 0.20, 0.25 और 30 से 40 टन 25 टन गन्ना हुआ। ऑर्गेनिक कार्बन इंपॉर्टेंट है, और ऑर्गेनिक कार्बन जो आता है वो बायो फर्टिलाइजर से आता है, सेंद्रिय खतों से आता है। तर गडकरी साहेब म्हणजे जे की एक केंद्रीय मंत्री आहे आणि खूप विजनरी माणूस आपण ज्यांना आपण ओळखतो, ते सुद्धा बायो फर्टिलायझर, सेंद्रिय खत, ऑर्गॅनिक कार्बन या विषयावर बोलून राहिलेले आहेत. तुम्ही हे लक्षात घ्या, आपण त्याच पावलांवर 5 वर्षांपासून चाललो आहे. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा सनेजच्या शेतकऱ्यांचा, सनेजच्या लीडर्सचा, सनेजच्या पूर्ण मॅनेजमेंट टीमचा आपल्याला खूप मोठा फायदा आपल्या प्रोडक्ट्स मधनं शेतकऱ्यांना आपण पोहोचवू शकणार आहोत. आपण आता हळूहळू एक प्रोडक्ट आपले पाहू की कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण प्रोडक्ट आपण सनेजच्या मार्फत देतोय. ही आपल्या कृषी क्षेत्रातली नवीन पहाट म्हणून आपण याला संबोधतोय. ही एक नवीन पहाटच आहे. आपण या पहाटची सुरुवात 5 वर्षापूर्वी केलेली आहे मित्रांनो. याचा फायदा मला असं वाटतं सगळ्यांनी घ्यावा. आपण ह्या सगळ्या व्हिजन आणि मिशन थ्रू एक खूप चांगले उत्पादन आपण सनेज थ्रू आपण शेतकऱ्यांना देण्याच्या प्रयत्नात आहोत मित्रांनो.
आपल्याला ही एक दुसरी हरित क्रांती करणं हा आपला आपण ध्यास घेऊन, हे आपलं मिशन घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. आज आपल्या सनेजमध्ये जी काही माणसं आहेत ती एवढी कमिटेड आहेत, एवढे ते कटिबद्ध आहेत सगळ्या आपल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत, की त्यांना आपण जिथे कुठे अडचण पडली डेव्हलपमेंट टीम मधून आपण ते देणार आहेत. आपलं सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना देतोय ते एक सॉइल केअर नावाचं प्रोडक्ट देतोय. सॉइल केअर म्हणजे हे व्हॅस्क्युलर अर्बॅस्क्युलर मायकोरायझा नावाची एक बुरशी आहे, जी की जमिनीमधल्या ज्या पॅथोजेनिक फंगस आहे त्याच्यापासून संरक्षण करण्याचं काम करते, फॉस्फरस अवेलेबल करून देण्याचं काम करतं. सगळ्यात महत्वाचं आहे की मुळं वाढवण्याचं काम करतं. मित्रांनो, ही एक जमिनीची संरचना सुद्धा घडवून आणण्याचं खूप चांगलं काम करतं. जर कोणाला काही अडचण असेल, म्हणजे जर प्रोडक्ट बद्दल जर काही शंका असेल तर तेव्हा तुम्ही तात्काळ मला बोलू शकता, तो काही प्रॉब्लेम नाही. आता हे जर द्यायचं असेल आपल्याला तर आपण जमिनीवर एकतर फवारू सुद्धा शकतो. पिकांच्या आपण मुळांमध्ये डायरेक्ट आपण याचं ड्रिंचिंग करू शकतो. रूट झोन मध्ये ड्रीप असेल शेतकऱ्यांकडे तर शेतकऱ्याला आपण आळवणी सुद्धा करण्याचं काम करू शकतो. आळवणी मधनं सुद्धा ड्रीप मधून देण्याचं काम करू शकतो. याचं आपलं 1 किलोचं पॅकिंग आपण शेतकऱ्यांना देतो आणि एकरी 1 किलोचा डोस आपण सगळ्या पिकांसाठी आपण याला देतो. फळं आणि भाजीपाल्याचे जर पिकं असतील तर याचा 2 किलोचा डोस देतो. खूप जरा भारीचे पिकं असतील, म्हणजे द्राक्ष झालं, डाळिंब झालं, किंवा ज्यांना अन्नद्रव्यांची खूप जास्त गरज आहे असे जर पिकं असले तर त्यांना आपण 3 किलो पर्यंत जास्तीत जास्त डोस देतो. जसं आता डाळिंब आहे तर 6 महिन्याचं फळ तो असतो, बहार असतो. 6 महिने आपण ते पीक शेतामध्ये असतं तर त्याला आपण 3 वेळा देतो. याबद्दल कोणाला काही अडचण आहे? याबद्दल कोणाला काही अडचण असेल तर सांगाल? हॅलो. हा सर. रोज सर, नमस्कार. नमस्कार. मी विजय बोरकर बोलतो, वाशिमवरून. सनेज शॉपी आणि मी सुद्धा बीएससी एग्रीकल्चर आहे आणि महाराष्ट्र बियाण्यामध्ये रिजनल मॅनेजर म्हणून ट्राय झालेला आहे. बरं. तर सर, हे आपलं सॉइल केअर दिल्यानंतर आपण जे अगोदर पाहून केमिकल फर्टिलायझर डोस कायम ठेवायचा, कमी करायचे ते? नाही, कमी करायचे. किती पर्सेंट? आपण एक काम करू, हे प्रश्न जे आहेत आपण हे थोडेसे आपण नंतर घेऊ. मी एक काम करतो, मी तुम्हाला हे केलं. काय म्हणता? तुम्ही म्हणता काही शंकाचे विचारा म्हणून तुम्हाला फोन केला सॉइल त्याबद्दल, नाही तर मी फोन करणार नव्हतो तुम्हाला. बरं, थँक्यू सर. पण आता हे असे सगळे प्रश्न आपण एक काम करू, सेशनच्या नंतर घेऊन घेऊ. ठीक आहे, ओके, थँक्यू. हा, चला, थँक्यू. सनगार्ड हे प्रोडक्ट वेगवेगळ्या मायक्रोब्स पासून आपण बनवलेलं आहे. एन्झाईम बेस्ड एक प्रोडक्ट आहे. हे सुद्धा जमिनीमधनं येणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी खूप चांगलं काम करतं. त्याच्यामुळे सनगार्ड हे जमिनीतनं येणारे ज्या काही उपद्रवी बुरशी आहेत त्यांना वाढू देत नाही. त्याच्यामुळे याला वापरण्याचा जो डोस आहे तो सुद्धा आपल्याला याला जमिनीमधनच द्यायचा आहे. जमिनीमधनं आपल्याला हे 1 लिटरचा आपला डोस आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे परत जे मोठे पिकं आहेत त्यांना आपण, ज्यांना जास्त त्रास आहे किंवा ज्या खूप उपद्रवी जमिनी म्हणजे उपद्रवी बुरशींचा खूप जिथे त्रास आहे त्याला मग त्या डिमांड प्रमाणे मग आपल्याला जास्त देणं गरजेचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण कंपोस्टला कुजवण्याचं काम जे आहे हे या औषधीने करू शकतो. एवढे सुंदर रिझल्ट येतात याचे. आज आपल्याला
जे गांडूळ खत घेतो आपण ते शेतकरी 8 रुपये किलो प्रमाणे, 8 रुपये हा फाटका रेट आहे गांडूळ खताचा, जर प्युअर गांडूळ खत असेल तर. हे जर तुम्ही मार्च मध्ये जर वापरलं शेणखतामध्ये, शेणखताचे आपण 4x4x10 फुटाचे असे जर आपण बेड केले जमिनीच्या वर, त्यामध्ये हे समजा जर मिक्स करून टाकलं तर तुम्हाला येत्या 2 महिन्यामध्ये गांडूळ खता एवढं सुंदर खत मिळतं. जिथं हुमणीचा त्रास असेल तिथं कंपोस्ट हेच वापरायला पाहिजे, असंच पद्धतीने कंपोस्ट केलेलं वापरायला पाहिजे. नाही तर मग जिथे हुमणीचा त्रास आहे तिथे आपण कच्चं शेणखत टाकलं, तुम्ही हुमणी परत टाकून राहिलेले आहे असं समजायला हरकत नाही. म्हणून हुमणी जिथे त्रास देते तिथं कच्चं शेणखत म्हणजे त्या हुमणीसाठी तुम्ही चॉकलेटनं पेस्ट्री देऊन राहिलेली आहे. त्यामुळे कच्चं शेणखत कृपा करून टाकू नका, असेल तरी टाकू नका, कंपोस्ट करूनच टाका. त्या कंपोस्टचा शेणाचा वास हा सुटला पाहिजे म्हणजे कंपोस्ट झालं. ही त्याची एक ओळखण्याची पद्धत आहे. सुगंध येतो त्याचा, कंपोस्टचा, मातीचा पहिला जो पाऊस पडतो जो सुगंध येतो तो सुगंध या कंपोस्टचा येतो. असं सनगार्डचं खूप मोलाचं काम आहे. आपल्या काही प्रोडक्टचे हे असे एवढे सुंदर रिझल्ट आलेले आहेत. हे धान आहे, धान म्हणजे तांदूळ, तुम्हाला हे पाण्यातलं पीक आहे. तर याचे एवढा जाळवा जो आहे हा तुम्हाला कधीच नाही दिसणार. जाळवा म्हणजे व्हाईट रूट्स, हे एवढे सुंदर व्हाईट रूट्स तुम्हाला दिसणार नाही. जिथे केमिकलच्या ज्या शेत्या आहेत तिथे असे पांढरे मुळं तयार होत नाही, खूप कमी ठिकाणी तयार होतात. आपण हे काढलेले रिझल्ट आहेत त्यापैकी. या एवढ्या सुंदर ओंब्या आणि हा एवढा सुंदर हिरवा रंग आपल्याला खूप कमी पाहायला मिळतो. जिथे तुम्हाला हा हिरवा रंग म्हणजे हा आमचा एक शेतकरीच आहे, जिथे की वेगवेगळ्या प्रकारचे रोग कीड आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास देत होते. तर ह्या शेतकऱ्याकडे म्हणजे तो बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेत्यांमध्ये कीड आली का, हा बाबा आता आपल्याला फवारणीची गरज आहे, हे पीक त्या शेतकऱ्याला एवढा वेळ देत होतं मित्रांनो. तर सेंद्रिय शेती करून आपल्याला आपले पिकं सुद्धा सुदृढ होणार आहेत, आपले पिकं आपल्याला वेळ देणार आहेत. हा माझा गेल्या 10 वर्षाचा अनुभव राहिलेला आहे. 2009 पासून मी सेंद्रिय शेतीमध्ये काम करून राहिलेलो आहे. माझ्याकडे स्वतः लहान मोठ्या मिळून 100 माझ्याकडे गाई बैल वासरं सगळे आहेत. मी स्वतः सेंद्रिय शेती करतो आणि त्यानंतर त्याच ठामपणे मी तुम्हाला हे सांगू शकतोय, रोग आणि कीड ही सेंद्रिय शेती जर आपण करत आहे, हळूहळू तुम्हाला त्याचे रिझल्ट लक्षात येतील. पण एवढे सुंदर रिझल्ट तयार होतात की सगळे जण म्हणजे बाजूचे शेतकरी सुद्धा आश्चर्य करत असतात की तुमच्या पिकावर कसं काय नाही आलाय रोग किंवा कीड तुमच्या पिकावर कशी काय नाही आलेली आहे. पांढरी मुळं ही अशी अक्षरशः वर तुम्हाला दिसतात. बस फक्त थोडंसं कोरलं की पांढरी मुळं दिसायला लागतात. ती तंतुमुळं तुम्हाला दिसत असतील. एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत मित्रांनो आपल्या सगळ्या प्रोडक्टचे. आणि मला अशी अपेक्षा आहे की प्रत्येकाने ते प्रोडक्ट आपल्या शेतकऱ्यांकडे वापरून ते स्वतः तसे फोटो आमच्या सोबत शेअर करावे. हे तुमच्याच मधनं आलेले फोटो आहेत काही. पुढलं प्रोडक्ट आहे आपलं सन बूस्ट. सन बूस्ट हे जर याचा जर तुम्ही वास घेतला तर ह्याचा तुम्हाला आयुर्वेदिक औषध असल्यासारखा पूर्ण वास येईल. हे वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 प्रकारचे आपण आयुर्वेदिक घटक तयार करून वापरून तयार केलेलं प्रोडक्ट आहे. आणि हे मित्रांनो अन्नद्रव्य झाडांचं पान त्याचं अनालिसिस करून त्याची उपलब्धता कशी वाढवावी ह्याच्यामध्ये ते खूप मदत करतं. सनबूस्ट हे आपल्याला नेहमी वापरण्यात आपण रेकमेंड करतो. म्हणजे पिकाची वाढ पहिल्या काय म्हणता येईल 15 दिवसापासून, पेरणी झाल्यापासून 15 दिवसापासून तर शेंगा किंवा फळ
हे 50% 50% साईज होईपर्यंत 50% शेंगा भरेपर्यंत आपण याला कंटिन्युअस फवारा देऊ शकतो. सुरुवातीचं जे प्रमाण आहे ते 2 मिलीनी सुरुवात करायचं आणि 3 मिली हा याचा जास्तीत जास्त डोस असेल प्रति लिटर पाण्याला. ह्या पद्धतीने आपण याचा फवारा करू शकतो. हे कुठल्याही पिकामध्ये तुम्ही वापरू शकता. तुम्हाला मी वाढीची अवस्था सांगितली. दोन्ही वाढीच्या अवस्थेत म्हणजे शाकीय वाढीत आणि तुमच्या फळांच्या स्टेजमध्ये सुद्धा याला तुम्ही वाढवू शकता. फळांचा सुद्धा दर्जा खूप चांगला वाढेल. उत्पन्न सुद्धा याच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. सन मॅजिक आपलं हे एक दुसरं प्रोडक्ट आहे जे की आपण शेतकऱ्यांना वाढीच्या अवस्थेत शाकीय वाढीच्या अवस्थेत सजेस्ट करतो. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जमिनींमध्ये नत्राची कमतरता असते. नत्राची जेव्हा कमतरता असते तेव्हा आपण हे सन मॅजिक नावाचं प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना सजेस्ट करतो. जिथे जमिनी थोड्याशा कमजोर आहेत तिथे आपण हे प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीने इफेक्ट करतं. आता याचे रिझल्ट कसे येणार? जे चौथ्या दिवशी भपका पाहिजे बाबा, ज्या शेतकऱ्यांना वाढ पाहिजे, तर हे सन मॅजिक खूप चांगलं काम करतं. आपण सन बूस्ट आणि सन मॅजिक याचं कॉम्बिनेशन शेतकऱ्यांना सजेस्ट करतो की एक समाधानकारक शाकीय वाढ जी आहे ती आपल्याला सन बूस्टनी मिळेल. लॉंग टर्म जाणारी जी की तुम्हाला प्रोडक्शन मध्ये काम देणार आहे, जी की तुम्हाला तुमच्या फळांच्या वाढीला काम देणार आहे, ती वाढ तुम्हाला सन बूस्ट मधनं मिळणार आणि झपकेनी जी वाढ आहे ती सन मॅजिक मधनं मिळणार. याचा डोस जो आहे तो आपण 1 मिली प्रति लिटर पाण्याला आपण सजेस्ट करतो. 15 मिलीच्या वर याचा डोस कोणीही देऊ नये अशी 15 मिली प्रति पंप किंवा 1 मिली प्रति लिटर हा डोस शेतकऱ्या कोणीही जास्त वाढू नये ही माझी याच्यात सगळ्यांना विनंती असेल. हे बघा, सन मॅजिक आणि सन बूस्ट दिल्यानंतर हे मुगाचं पीक आहे. हे पंजा एवढं ते मुगाचे पानं झालेले आहेत मित्रांनो. खूप सुंदर रिझल्ट असे तिथे एका हे आपलं हे शेत आहे खामगाव जवळचा हा एक शेतकरी होता, त्यांनी मूग पेरला होता, तर हे त्याच्या शेतातलाच हा फोटो आहे मित्रांनो. हा माझ्याच शेतातला फोटो आहे. तुरी ह्याच्यावर सुद्धा वाढलेल्या आहेत आणि अक्षरशः पूर्ण पिवळं झालं होतं शेत माझं तुरीच्या पिकामुळे. अक्षरशः म्हणजे मला नंतर मला फवारणी सुद्धा नाही करता आली, एवढी वाईट अवस्था झाली होती, एवढी वाढ झाली होती. उत्पन्न जर म्हणाल तर यावेळेस सगळीकडे खूप प्रॉब्लेम झाले. तुरीचं उत्पन्न सगळीकडे वाया गेलेलं होतं, पण मला खूप चांगल्या तुरी पिकल्या. मला एकरी 8 क्विंटल तुरी पिकल्या. मला अपेक्षा होती 12 ते 13 क्विंटल पिकण्याची, पण आमच्याकडे हिवाळ्यामध्ये ते दव पडल्यामुळे तो खूप त्रास झाला आम्हाला. पण बाकीचे जर शेतकरी जर म्हणाल तर बाकीच्या शेतकऱ्यांना कोणी 3 क्विंटल मिळालं, कोणाला 4च क्विंटल मिळालं. तर भौगोलिक परिस्थिती जर पाहता, त्यावेळेसचं हवामान पाहता मला समाधानकारक उत्पन्न मिळालं असं म्हणायला हरकत नाही. हे बघा, तुम्ही काकडीचं शाईन बघा. ही पॉलीहाऊस मधली काकडी आहे. व्हेरायटल कॅरेक्टर सुद्धा त्यात मदत करताय, पण ज्या पद्धतीची जी चमक आहे असं वाटत आहे की तिला तिथंच वॅक्स केलंय की काय. एवढे सुंदर आपले रिझल्ट तिथे तयार झाले होते. तुम्ही फुलं बघाल, जेवढे फुलं लागले मला वाटतं की त्याच्या एवढेच ते फळं तिथं फळधारणा ती झाली होती. थोडीशी 10-20% गळ जर आपण कन्सिडर केली तर मग बाकीची जी फळधारणा आहे ती खूप सुंदर झाली होती. ऊसामध्ये तर अफलातून रिझल्ट आहेत. आपल्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे खूप चांगले रिझल्ट आहेत. ते तुम्हाला मी हळूहळू पुढे दाखवेनच. जिकडे तिकडे तुम्ही ज्या पिकामध्ये म्हणाल त्या पिकामध्ये खूप चांगले रिझल्ट आहेत मित्रांनो आपले. पुढलं प्रोडक्ट आहे सुपर स्ट्रायकर. ही रस शोषणारी
कीड जी आहे ती कंट्रोल करण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतं. आपल्याकडे ह्याचा डोस 1 ते 1.5 मिली पर्यंतच आहे. 2 मिली खूप जास्त जिथे इन्फेक्शन असेल तिथे वापरावा, पण सुरुवात याची 1 मिली पासूनच करावी. त्याच्यामुळे 1 मिली हे खूप चांगलं कंट्रोल करून घेईल आपल्याला. मावा, तुडतुडा, पांढरी माशी या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करेल. सनशील्ड जिथे बुरशीजन्य रोग आहे तिथे त्या बुरशीजन्य रोगांच्या बुरशीजन्य जे हवेतनं येणारे जे बुरशीजन्य रोग आहे तिथे आपल्याला वापरण्यात येणारं प्रोडक्ट म्हणजे सनशील्ड आहे. याचा सुरुवात जी करायची आहे फवारणीसाठी ती 2 ग्राम पासूनच करायची आहे. 100% आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला ह्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून आपण ह्याचा सामना करण्यासाठी हे तयार केलेलं आपलं प्रोडक्ट आहे. याची सुरुवात 2 ग्राम पासून करायची. मॅक्सिमम डोस 3 ग्रामच्या वर जाऊ नाही द्यायचा. 2 वरनं 2.5 जायचं, 2.5 वरनं 3 जायचं. गरज पडणार नाही जेव्हा आपण याचं कॉम्बिनेशन मध्ये आपण जेव्हा आपण प्रोडक्ट वापरू, जसं सॉइल केअर आहे, सनगार्ड आहे, ह्याच्यासोबत जेव्हा आपण वापरू तेव्हा हे नंतरच्या स्टेजमध्ये येणारे सगळे प्रोडक्ट आहेत. सन प्रोटेक्टर वेगवेगळ्या प्रकारच्या अळींपासनं काम वाचवायचं असेल तर आपण सन प्रोटेक्टर हे एक प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये आलो आहे. आयुर्वेदिकच प्रोडक्ट आहे. परत याचा सुद्धा डोस जो आहे तो 2 मिलीच हा ठेवायचा सुरुवातीला, आणि ह्याच्यामध्ये मग आपण जास्तीत जास्त 2.5 मिली पर्यंत आपण प्रति लिटर पाण्याला आपण याचा फवारा करू शकतो. सुरुवात जी आहे ती 2 मिली पासूनच करायची प्रति लिटर पाण्याला. सगळ्या प्रकारच्या अळ्यांपासनं हे काम वाचवण्याचं काम करेन. अशा अळ्या ज्या की केमिकलनी सुद्धा कंट्रोल होत नाही तिथे आपलं प्रोडक्ट देण्याचं धाडस कृपया कोणीही करू नये. कारण हे जे इन्सेक्ट आहे, हे जे कीड आहे, कंटिन्युअस इव्हॉल्व्ह होत राहतात. जर एखाद्या ठिकाणी जर अळीचा रेजिस्टन्स खूपच जास्त वाढलेला आहे, जसं वांग्यामधली अळी जर ती त्या देवाकडूनही कंट्रोल नसेल होत तर आपण त्या देवाचा देव बनण्याची काहीही गरज नाही मित्रांनो. त्याच्यामुळे शेतीमध्ये जाताना प्रोटेक्टर, शील्ड आणि आपलं स्ट्रायकर हे जाताना तुम्ही सगळा अभ्यास करून शेतकऱ्यांना सजेस्ट करायचं हे बिलकुल तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे उगाचेच जास्त आपण आपले ओव्हर कमिटमेंट करायचे नाही. ह्या 3 प्रोडक्टला घेऊन ही एक फक्त काळजी घ्या. अभ्यास करून शेतकऱ्यांना सजेस्ट करायचं ही माझी तुम्हाला विनंती असेल. खूप सुंदर हे आपल्याकडे काही किट आपण डिझाईन केलेले आहेत. फळं आणि भाजीपाला याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवाणू आहेत हे आपण ह्या जमिनीतनं आपण पिकांना देतो. ह्या पद्धतीची आपण किट आपण लॉन्च केलेली आहे. 8 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स आपण त्यामधनं देतो आहे. त्या किटवर आपण सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे, तर ती वापरायच्या आधी ती व्यवस्थित वापरून आपण ती द्यायला पाहिजे. आता मध्ये साहेबांनी प्रश्न विचारला होता, एक प्रश्न आपल्याला जो आला होता की आपण फर्टिलायझर डोस कमी करू शकतो का. तुम्ही ही किट वापरा आणि सरसकट 25 ते 30% खतांचा डोस तुम्ही कमी करा. हे आपण ठासून सांगू शकतो. आपण जिकडे तिकडे रिझल्ट उभे केलेले आहेत. 25 ते 30% तुम्ही रिझल्ट तुम्हाला वाढलेला दिसेल 25 ते 30% खत कमी करून. तर त्यामुळे हे कुठल्याही प्रकारच्या फळं आणि भाजीपालाला आपण हे जमिनीतनं ड्रिंचिंग मधून देण्यात येणारी ही किट आहे. तर हे तुम्ही जर शेतकऱ्यांकडे ड्रीप असेल तर ड्रिपनी द्यायची, आणि जर ड्रिप नसेल तर रूट झोन मध्ये डायरेक्ट ड्रिंचिंग करायची पाठीवरच्या पंपानी. त्याच पद्धतीने आपण शुगरकेन किट, ऊसासाठी आपण ही किट तयार केलेली आहे. शुगरकेन किट ही आपण रताळे, बटाटे आणि ऊस या 3 पिकांना वापरू शकतो. स्पेसिफिकली या 3च पिकांना वापरायची. ह्याच्यामुळे ह्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला म्हणेन की 25 ते 30% सरसकट
जे खताचे डोस आहे, रासायनिक खतांचे डोस हे कमी करायला सांगा शेतकऱ्यांना. बाय डिफॉल्ट त्यांनी कमी केलेच पाहिजे आणि तुम्ही ही मग किट द्या. ह्या पद्धतीने बरं रिझल्ट या दोन्ही किटचा असा तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला, सेंद्रिय कर्ब वाढवण्यात मदत करेल जमीन, ते जीवाणू सगळे. तिथे आपल्याला ऊसाच्या बाबतीत फुटवे खूप चांगले दिसतील. नंतर मग शाकीय वाढ खूप चांगली झालेली दिसेल. तुम्हाला ते वेगवेगळ्या रोगांपासनं वाचवण्याचं काम करेल. खालच्या रोगांपासनं म्हणजे जे सॉइल बोर्न डिसीजेस आपण ज्याला म्हणतो, जमिनीतनं येणारे जे जीवाणू आहे, सॉरी जमिनीतनं येणाऱ्या ज्या फंगस बुरशीजन्य रोग आहेत त्यापासून वाचवण्याचं काम करेल. नंतर मग जे चांगले जीवाणू आहेत त्या चांगल्या जीवाणूंना घर देण्याचं काम करेल मित्रांनो. जे आपण सुरुवातीच्या स्लाइडला पाहिलं, माती घडवण्याचं काम ही आपली शुगर केन किट किंवा फ्रूट अँड व्हेजिटेबल किट करणार आहे. पण यांना माझी एक, ह्याच्यासोबत कॉम्बिनेशन काय द्यायचं तर चांगलं शेणखत, कुजलेलं शेणखत हे कॉम्बिनेशन द्या तुम्ही शेतकऱ्यांना याच्यासोबत हिरवळीचे खतं करायला सांगा आणि ते गाडून मग ते हिरवळीचे खतं जे आहेत हे या सगळ्या जीवाणूंसाठी खाद्य बनण्याचं काम करेल आणि ते तुम्हाला अन्नद्रव्य, त्या पिकांना अन्नद्रव्य देण्याचं काम करेल. ह्या पद्धतीने आपले प्रोडक्ट सगळे आहेत. सन कंट्रोलर, जिथे हुमणीचा जो त्रास आहे, हुमणीचा त्रास पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसामध्ये भयंकर आहे, तर सन कंट्रोलरनी आपले खूप चांगल्या पद्धतीने हुमणी आपण कंट्रोल केलेली आहे. जिथे पहिल्या स्टेजला म्हणजे आत्ताची ही एकदम परफेक्ट वेळ आहे तुम्हाला सन कंट्रोलर फवारण्याची. सन कंट्रोलर फवारताना जमीन ओली असू द्या, जमिनीवर म्हणजे जमिनीमध्ये मॉइश्चर राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर मग याची फवारणी तुम्ही करा. 200 लिटर पाण्याला 1 लिटर टाकून आपण 1 एकर मध्ये नक्कीच जमिनीवर सरळ फवारणी करू शकतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये समजा जर हुमणी असेल तर त्याला आपल्याला रिपीट डोस देण्याची गरज पडेल. हे कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर काम करणारं प्रोडक्ट आहे सन कंट्रोलर. तर त्याच्यामुळे जर म्हणून जमीन, त्याची जी रिक्वायरमेंट आहे जमीन ओली असणं, ही एक महत्वाची रिक्वायरमेंट लक्षात ठेवून काम करायचं या प्रोडक्टला घेऊन, ही एक माझी सगळ्यांना विनंती असेल. या पद्धतीने आपण सगळं पूर्ण प्रोडक्ट घेऊन आपण शेतकऱ्यांकडे जातो आहे. हा एक मोदी साहेबांचा व्हिडिओ मला तुम्हाला परत दाखवायचा आहे, ते ऐकून आपण पुढले प्रश्न उत्तर घेऊ. मैं मेरे किसान भाइयों से आज आग्रह करना चाहता हूं, आपसे मैं कुछ मांगना चाहता हूं. मेरे किसान के लिए, मेरे देशवासियों के लिए, ये धरती हमारी मां है. हमने इस धरती मां के स्वास्थ्य की चिंता की है. हम जिस प्रकार से केमिकल का उपयोग कर रहे हैं, केमिकल फर्टिलाइजर का उपयोग कर रहे हैं, पेस्टिसाइड्स का उपयोग कर रहे हैं, हम हमारी इस धरती मां को तबाह कर रहे हैं. इस मां के संतान के रूप में, एक किसान के रूप में, मुझे मेरी धरती मां को तबाह करने का हक नहीं है. आइए, आजादी के 75 साल होने जा रहे हैं. पूज्य बापू ने हमें रास्ता दिखाया है. क्या हम 10%, 20%, 25% अपने खेत में ये केमिकल फर्टिलाइजर को कम करेंगे, हो सके तो मुक्तिकार अभियान चलाएंगे. आप देखिए देश की कितनी बड़ी सेवा हो. हमारी धरती मां को बचाने में आपका कितना बड़ा योगदान होगा. धन्यवाद मित्रांनो. आता जर काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. हा येस सर. हॅलो. हा सर बोला. सर आपले जे शुगर कॅन किट आहे आणि फ्रूट व्हेजिटेबल किट आहे, हा, हे कुठल्याही अवस्थेमध्ये आपण कुठल्याही पिकाच्या सेटिंग मध्ये देऊ शकतो का याचे, आणि किती वेळेस डोस द्यावा लागेल याचा? बघा, हे ज्या किट आहेत, हे किट तुम्हाला पिकाच्या वाढीच्या जेवढ्या लवकर तुम्ही द्याल, वाढीच्या अवस्थेत जेवढ्या लवकर द्याल तेवढ्या लवकर तुम्हाला ते फायदा पोहोचवेल.
लागवड, जसं ऊस लागवड आहे उदाहरणार्थ, तर हा. ऊस लागवड तुम्ही जी सेट ट्रीटमेंट करता, ऊसाची जी ज्या ठोंब्यांची ट्रीटमेंट करता, ती त्या अवस्थेत असायला पाहिजे. पहिली अवस्था. दुसरी अवस्था, 2 महिन्यानंतर त्याची परत एकदा ट्रीटमेंट आपण द्यायची. ओके. हा. बरं. आपण सोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉम्बिनेशन आहेत ते सुद्धा आपण सजेस्ट करणार आहे. आपण ऊसा म्हणजे वेगवेगळ्या पिकांसाठी आपण आपले क्रॉप शेड्यूल तयार केलेले आहेत, ते सगळ्यांपर्यंत पोहोचतीलच. ओके. आणि सर, आपण डाळिंब पिकावरती आपण जो तेलाचा जो प्रादुर्भाव होतो त्याच्यावरती आपलं हे स्ट्रायकर काम करेल का तिथे? नाही, तेल्याला तुम्हाला इंटिग्रेटेड मॅनेजमेंट मध्ये जावं लागेल साहेब. तेल्या तुम्हाला सेंद्रिय कर्ब जोपर्यंत वाढवणार नाही तोपर्यंत आपण लढू शकणार नाही. कर्ब वाढवण्यासाठी आपल्याकडलं कुठलं प्रोडक्ट आपण सजेस्ट करू शकतो सर? नाही, बघा, तुम्हाला सेंद्रिय कर्ब जर वाढवायचं असेल, आपल्याला शेणखत किंवा ग्रीन मॅन्युअरिंग जे आहे ते करणं गरजेचं आहे. तुम्ही शेणखत जेव्हा देता तेव्हा तुम्ही त्याला डिकम्पोज करून व्यवस्थित द्या. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगले बेनिफिशियल बॅक्टेरिया तयार झालेले दिसतील, जे की तेल्यापासून पण आपल्याला लढायला मदत करतील. तर त्यामुळे तुम्हाला हे इंटिग्रेटेड अप्रोच ठेवावा लागेल त्याच्यासाठी. आज तुम्ही लक्षात घ्या की जगातल्या कुठल्याही कंपनीकडे तेल्याला सांभाळणारं प्रोडक्ट नाहीये, तेल्याला कंट्रोल करणारं प्रोडक्ट नाहीये. येस. बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला हे इंटिग्रेटेड अप्रोच मध्येच त्याला टॅकल करावं लागेल. ओके. सर, आपलं जे प्रोडक्ट आहे ते आपण ज्यावेळेस शेतकरी आता रासायनिकचे फर्टिलायझर यूज करतात, मग आपण त्यांना 100% आपले प्रोडक्ट वापरून करण्यासाठी सांगू शकतो का त्यांना ते पण चालू करावं, त्यांना ठेवायला सांगा? तुम्हाला बघा, आपण शेतकऱ्यांकडे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला टप्प्याटप्प्यानेच या आपले प्रोडक्ट रिप्लेस करायचे आहे. जसं आता तुम्ही एक साधारण उदाहरण मी तुम्हाला देतो. एखादा जर दारुडा असेल, त्या दारुड्याला आपल्याला पहिल्याच दिवशी खटकन तू दारू नको पिऊ, त्याची इच्छा असेल तरी असं आपण म्हणू नाही शकत. बरोबर. ती आपल्याला हळूहळू हळूहळू कमी करावी लागते. तर त्यामुळे तोच भाग आपल्याला आपल्या जमिनीसोबत करायचा आहे. कुठल्याही रासायनिक खत जर शेतकरी वापरत असतील, तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने कमी करत बंद करायचे आहे. कुठलंही एकदम जी सवय लागलेली आहे ती एकदम तातडीने बंद करू नका. ते टप्प्याटप्प्याने केमिकल फर्टिलायझर जर असतील, मी म्हणून तुम्हाला प्रेझेंटेशनच्या दरम्यान बोललो की आपले प्रोडक्ट जे आहेत ते आपण जेव्हा आपण देतो तेव्हा 25% सरसकट तुम्ही केमिकल फर्टिलायझर कमी करा. ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू. हा सर, नमस्कार. नमस्कार सर. सर, आमच्या घरी द्राक्ष आहे बघा. बरं. सर बोला. हॅलो. हा सर बोला. हो, म्हटलं सिटिंग साठी आपण साहेब तुमचा शिंदे साहेब तुमचा आवाज येऊन नाही राहिलेला आहे. तुमचा अनम्यूट करा स्वतःला. हॅलो. सेटिंग साठी म्हटलं काय काढलेले आपण फ्लावर प्लसच्या ऐवजी? सेटिंग साठी तुम्हाला कुठल्या पिकामध्ये म्हणताय तुम्ही? परत अनम्यूट करा साहेब. शिंदे साहेब अनम्यूट करा. झेंडू पिकासाठी. कुठलं पीक? झेंडू फुल. झेंडू. हो. झेंडू मध्ये तुम्हाला जी किट आहे आपली फ्रूट अँड व्हेजिटेबल किट जी आहे ती खूप मी आता साधारणतः 20 दिवसाची झाड लावल्यानंतर 20 दिवसांनी मी सोडलेलं आहे किट. बरं. त्याच्यात तुम्हाला वाढीमध्ये कसा फरक दिसतोय? वाढ भरपूर झालेली आहे. नाही, भरपूर म्हणजे आपल्याला फक्त शाकीय वाढ नको, खूप मोठी झालेली वाढ नको. त्याची व्यवस्थित म्हणजे सर्वांगीण त्याची वाढ झालेली आहे का? साईटनी फुटवे वगैरे चांगले भरपूर निघालेले आहेत. बरं. आणि कळीच्या अवस्थेमध्ये आता. बरं. तर ह्याच्यासाठी तुम्हाला सन बूस्ट हे खूप चांगलं काम देऊ शकेल. सन बूस्ट आणि सन ग्रीन हे दोन महाराजाच्या याच्यावर काढलेले आहे का ते सनबुस्ट? हो. आपण त्याला आपण इम्प्रूव्ह केलेला आहे, तर तुम्हाला त्याचा सर्वांगीण विकास खूप चांगला झालेला दिसेल साहेब. हो. हा. कारण आपण पहिलं आता साधारणतः मी 1-2 वर्ष झाले मी वापरतोय.
बरं. तर आपण 6 गुंठ्यामध्ये साधारणतः 2.5 टन माल काढलेला आहे फुलाला. बरं. आणि आता तेच मग म्हटलं, कारण किडी वगैरे आपल्याकडे पहिले स्टार्टिंगला ज्यावेळेस आम्हाला ट्रायकर वगैरे लागत होतं, ते स्ट्रायकर भेटत नव्हतं त्या टायमाला. हो. तर किडीसाठी मग ते आता नवीन आणलेले आहे ना, सनगार्ड म्हणून प्रोटेक्टर. किडीसाठी प्रोटेक्टर आलेला आहे. म्हणजे रस शोषणाऱ्या किडीसाठी स्ट्रायकर आहे, अळीसाठी प्रोटेक्टर आहे. आपण सोबत नीम पण आपण लॉन्च करतोय, तर नीमचे सुद्धा पण मग तुम्ही फवारे घ्याल. हो. नीम सुरुवात जी आहे साहेब ती नीम पासनं करा. नंतर मग आपण त्याचं मग पहिला जो डोस आहे तो 30 ml चा घ्या, दुसरा डोस 45 ml चा घ्या आणि मग तिसरा डोस मग तुम्ही लागेल तर स्ट्रायकर जर रस शोषणारी किडी असेल तर स्ट्रायकर किंवा मग प्रोटेक्टर जर अळी असेल तर. हो, शेवटचे आता अर्धा एकर आहे, 2 एकर झेंडू आहे. बरं. तर आता हे किट परत एकदा सोडावं लागेल का झेंडूला? कधी सोडलेली आहे किट? साधारणतः 15-20 दिवसाचा असताना 20 दिवस झाले असतील तो सोडल्याला. सोडल्यानंतर सोडून 20 दिवस झाले. हो. मला असं वाटतं की आणखी 10-12 दिवस थांबल्यानंतर मग ती किट सोडावी. आता इमिजिएटली काही सोडू नका ती किट. हो. किट मधलं अंतर जे आहे ते कमीत कमी 1 महिन्याचं असू द्या. हो हो हो. आणि जेव्हा तुम्ही किट सोडाल तेव्हा तुम्ही बुरशीनाशक जमिनीतनं देऊ नका कृपया. केमिकल फर्टिलायझर, केमिकल फंगिसाइड हो हो हो. तुम्हाला द्यायची गरज वाटली का? मागल्या वेळी तुम्ही जर वापरलं तर तुम्ही द्यायची गरज वाटली काय बुरशीनाशक? झालंय आपला, ऐका ना, आपला जो एक प्लॉट असा आहे का मग आता त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि पिवळा प्लॉट झालेला आहे जास्त. कशामुळे? तेच काय कळलं नाही, कारण तर झाड पूर्ण पिवळं झालेलं आहे. बरं, आपण एक काम त्याला करू. आपण एक काम करू. तुम्ही आपल्या सनेजच्या टीमला तुमचे थोडेसे जरा प्रश्न टाकाल, फोटो वगैरे टाकाल तुम्ही तुमच्या टीमला, ते हो, मला माझ्यापर्यंत येऊ द्या. आपण त्या विषयांवर मग आरामात म्हणजे ते स्वतः चर्चा करू, इंडिव्हिज्युअली चर्चा करू. चालेल चालेल. हा, आता जरा बाकीच्यांचे आपण लागेल तर प्रश्न घेऊ. हो तर चालेल. आणखी कोणाचे महत्वाचे प्रश्न असतील तर सांगा. हा सर, नमस्कार. नमस्कार. आवाज येते माझा सर? हा, येतोय, बोला. सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे आपल्या सॉइल वरती जे ह्युमिक ऍसिड आहे, सध्या आज जर बघितलं गेलं, शक्यतो लोक काय करतात, प्रत्येक 3 आठवड्यांची ह्युमिक पांढरी मुळी जी नवीन निघती त्याच्यामुळे, तर त्याचा आपला ओव्हरऑल जर जो डोस म्हणला तर ह्युमिक महिन्यातनं एकदा वापरलेलं बेटर ना? किती दिवसातनं एकदा टाकावं लागेल ते? नाही, बघा तुम्ही थोडस आपण चुकीच्या ट्रॅकवर चाललोय सर. ह्युमिक हे जे आहे हे आपण जर हिरवळीचे खत वापरले आणि जर कंपोस्ट वापरलं तर ह्युमिक तिथेच तयार होत आहे आपल्या जमिनीत. आपल्याला बाहेरून आणून टाकण्याची गरज नाहीये. ओके. पण आता जे आपण सॉइल केअर जे आपण सोडणार आहे, सॉइल केअर मधनं आपल्याला ह्युमिक ऍसिड मिळणारच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते स्पेशल टाकण्याची गरज नाही. महिन्यातनं एकदा डोस दिला तर चालेल ना, का 2 महिन्यातनं एकदा द्यावा? महिन्यातनं एकदा. कुठल्या पिकाला तुम्ही म्हणताय? कुठलेही पीक राहू द्या नॉर्मली. नाही, आता बघा जसं पीक आता बघा सर, पीक 3 महिन्याचं आहे, पीक 1 वर्षाचं आहे. जर 3 महिन्याचं असेल तर एकदाच द्या. 3 महिन्यात तरकारी जर पीक असेल तर 3 महिन्यातनं किती द्यावं लागेल? 3 महिन्याचं पीक असलं तर किती द्यावं लागेल ते? 3 महिन्याचं पीक असेल तर एकदाच द्या तुम्ही. आणि जर 1 वर्षाचं पीक असेल तर त्याला 2 ते 3 वेळा द्या, जमिनी अनुसार. ओके. आणि दुसरं महत्वाची गोष्ट जी आता मायक्रोन्यूट्रिएंट आहे आपले मॅजिक आणि बूस्ट, जसं आता हे 3 महिन्यात एकदा हे द्या आणि वर्षाचं असलं तर हे 3 वेळा द्या. हे किती दिवसात द्यायला पाहिजे? सन मॅजिक आणि सन बूस्ट एक कॉम्बिनेशन हे ठेवायचं आहे आपल्याला. लिहून घ्याल तुम्ही. सन मॅजिक आणि सन बूस्ट हे एक कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. सन ग्रीन आणि सन बूस्ट हे दुसरं कॉम्बिनेशन ठेवायचं आहे आपल्याला. तर जेव्हा शाकीय वाढ असते तेव्हा तुम्ही सन मॅजिक करा. आणि जेव्हा मॅजिकचा वापर हा फक्त शाकीय परत एकदा सांगा ना, परत एकदा सांगा. प्रति लिटर पाण्याला मी सांगतोय. आता प्रति एकर तुम्ही त्या हिशोबाने जेवढं वापरताय पाणी त्या पद्धतीने तुम्ही लिटर पाण्याला ते जेवढं औषध मिक्स करून वापरू शकता. उदाहरणार्थ जर तुम्ही 200 लिटर पाणी जर एकरी फवारून राहिलेले आहे तर सन ग्रीन तुम्हाला
400 मिली वापरावं लागेल आणि सन बूस्ट 600 मिली वापरावं लागेल. तर शेतकऱ्यांना आपण जर लिटरचा डोस सांगितला तर मग वापरायला सोयीस्कर होतं. कॉम्बिनेशन आहे ना सर, ते एकदा रिपीट करा आणखी एकदा. सन बूस्ट आणि सन मॅजिक हे शाकीय वाढसाठी, सन बूस्ट आणि सन ग्रीन हे तुम्ही शाकीय वाढला पण वापरू शकता आणि तुम्ही हे फळ वाढीच्या अवस्थेत सुद्धा वापरू शकता. तर सर आपलं ते सन ग्रीन ते आपलं काय काम करतं म्हणजे सेटिंग साठी ते? सन ग्रीन सेटिंग मध्ये पण तुम्हाला काम देईल, झाडाच्या वाढीच्या अवस्थेत सुद्धा काम देईल, ब्रांचेस वाढवण्यासाठी सुद्धा काम देईल. हॅलो सर. हा सर बोला. हा, कोबीसाठी जो काटकरपा आणि डावण्या येतो सर, त्याच्यासाठी सनशील काम करेल सर आपलं चांगल्यापैकी? बिलकुल करेल, पण त्याच्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या जमिनीमध्ये काय आहे ते तुम्ही लक्ष द्या. बघा, जमीन जर आपली कमजोर असेल तर हे त्रास तुम्हाला होत राहणार आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही प्रोडक्टवर काम करण्याच्या आधी आपल्याला आपण जमिनीवर काम करायचं आहे. बघा, आपल्याला आपले जे कोणी डायरेक्टर्स आहेत, सनेजचे जे डायरेक्टर्स आहेत, सनेजचे जे लीडर्स आहेत, त्यांचं विजन खूप लांब जाणारं आहे साहेब. आपलं हे फक्त प्रोडक्ट पुरतं मर्यादित नाही आहे. आपण जे शेतकरी तयार करतो आहे, आपल्याला त्या म्हणजे आपण शेतकऱ्यांकडनं आपल्याला माल कसा येईल, आपल्याला कसा बायबॅक करता येईल, हे सुद्धा आपलं विजन आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे हे खूप छोटं विजन झालं. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तो प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीने झाला. आपल्याला आधी साहेब जमिनीपासून काम करा. जमीन थोडीशी सुदृढ होऊ द्या. जर जमीन सुदृढ झाली ना तर मग हे जे रोग आहे हे यायला सुद्धा बंद होतील साहेब. लागवडीला त्यांना सॉइल केअर दिलंय सर लागवडीच्या वेळेस, आणि आता परत 4 दिवस झाले देऊन, आणि परत आता 4 दिवसांनी आपण त्यांना सनगार्ड देणार आहेत. सनगार्ड बिलकुल हो, आणि नंतर मग स्प्रे साठी आपलं सनशील्ड, सन स्ट्रायकर आणि सन प्रोटेक्टर. हो, नाही, सन बूस्ट तुम्ही आवर्जून द्या, कारण सन बूस्ट हे झाडाच्या, बघा, सन बूस्ट हे जे आहे हे त्या झाडाचा जो स्टॅमिना आहे तो वाढवण्याचं काम करेल. बरोबर. तर तो स्टॅमिना वाढला एकदा की मग बऱ्यापैकी रोग आणि किडींपासनं जे पीक आहे ते थोडंसं जरा रेजिस्टन्स आपल्याला दाखवतं. नमस्कार सर. नमस्कार सरजी, सुरुवातीला जेव्हा ब्लॅक गोल्ड नंतर कार्बन प्लस वर आम्ही जेव्हा आलो, त्यानंतर टॉनिक साठी महाराजा आणि ग्रोमॅक्स पण युज केला आम्ही. त्याच्यानंतर कीटकनाशकासाठी नीमशिल्ड, ऑल क्लिअर आणि स्ट्रायकर युज केला. मग आता ऑल क्लिअर आम्ही समजा बुरशीला आणि कीटक जर असेल तर स्ट्रायकर युज केलं त्याच्यासोबत. मग आता नवीन आपण जे लॉन्च केलंय तर त्याच्यामध्ये जर माझं एक वैयक्तिक, किंवा तुम्ही ठोकताळे जर तसे दिलेत की अगोदर जसे ठोकताळे बनवलेत तसे ठोकताळे जर बनवले तर आम्हाला इझी गोईंग मध्ये होईल फील्डवर, आणि जर रेअर प्रॉब्लेम असले तरच ग्रुपवर शेअर करता येईल. कारण काय होतंय, छोटा जरी प्रॉब्लेम आला तर ग्रुपवर हे होतंय, आणि समजा तिथून आन्सर मिळण्यासाठी किंवा सरांचा वेळ मिळण्यासाठी. सचिन सर 2-3 प्रश्न विचारतो मी. ठोकताळे तसे जर सचिन सर आवाज येते? हा, येतोय, बोला. तर 2-3 प्रश्न आहेत, महत्वाचे आहेत. जसं आता तुम्ही सांगितलं की जे आपण सॉइल केअर जे 3 महिन्याने एकदा आणि वर्षाचं पीक असेल तर 3 वेळा, तशा पद्धतीनं जे मायक्रो न्यूट्रिएंटचे जे डोसेस सांगितले तुम्ही, बूस्ट आणि मॅजिक, हे 3 महिन्याचं पीक असलं तर किती गेले पाहिजे ते? हे 15-15 दिवसाच्या अंतराने तुम्ही पिकाच्या काढणीच्या अवस्थेच्या आधीपर्यंत द्या. बरं, म्हणजे प्रत्येक 15 दिवसाला गेले पाहिजे हे दोन्ही मिक्स करून 15 कॉम्बिनेशन. दिवसांनी तुम्ही हे द्या कॉम्बिनेशन. ओके. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आज आपण रस शोषणारी कीड राहू द्या, पानं कुरतणारी अळी राहू द्या, किंवा बुरशीजन्य जे कीटकनाशक आहेत, हे जर आज आपण समजा अळी जर येत असेल त्याच्या आधी जर प्रिव्हेन्शन म्हणून दिलं, जे अमावस्या पौर्णिमेला जे 15-15 दिवसाला आपण देतोय बाहेरल्या मार्केटमध्ये, तर प्रिव्हेन्शन म्हणून आधी दिलं तर शाश्वत आपण लोकांना सांगू शकतो का की बाबा झाल्यानंतर मारण्यापेक्षा जर आधी जर तुम्ही प्रिव्हेन्शन जर मारलं तर अळी होणार नाहीये? बघा, तुम्हाला एक परत तीच गोष्ट रिपीट करेन. आता कोबीसाठी साहेबांनी जो प्रश्न विचारला, तुमची एकदा जमिनीवर तुम्ही साहेब काम केलं ना की मग तुम्हाला फक्त हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये सगळे कामं करतील. एखादा जर तुम्ही म्हणजे साधारण तुम्हाला उदाहरण देतो की एखादा माणूस जर मरणारच असेल
बरोबर. तर मग हा. त्याला आपण अमृत जरी दिलं तरी त्याला कोणीही वाचवू नाही शकत. तसंच हे नाही, पिकून झाल्यानंतर मधलं आहे. नाहीये. झाल्यानंतर नाही. होण्याच्या आधी आळी तुम्ही आळी कोणाला झाल्यानंतर गोष्ट करताय. नाही, तुम्हाला आता बघा, आज उदाहरणार्थ म्हणजे मी तुम्हाला का बरं ते म्हणतोय की जर तुमच्या जमिनीत कस आहे, बरोबर, तर जमिनीतला जर कस त्या कसावरच ते सगळे पिकं आपले उभे राहणार आहे. तर सुरुवात तुम्ही सगळ्यांनी जमिनीवर करा. जमिनीवर एकदा तुम्ही जर सुरुवात केली ना काम करायला, की मग हे प्रश्न जे आहेत ते गौण होऊन जातील. आपल्याला थोडंसं लांब जायचं आहे. आता आपण जेव्हा नीम शीडची जेव्हा फवारणी करू, नीम सगळ्यांना उपलब्ध होऊनच जाईल लवकरच. तर नीम शीडची जेव्हा फवारणी करू तेव्हा तसेच कीड जे आहे, कीड आणि रोग बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतीवर पहिले येतील, आपल्या शेतीवर नंतर येतील. तुम्ही एक लक्षात घ्या, रस शोषणारी कीड आणि ही जी अळी जी आहे, कुठल्याही प्रकारची अळी, तिला लुसलुशीत वाढ खूप आवडते. मी नेहमी युरिया नका देऊ असं म्हणतो. का बरं? कारण युरिया ही लुसलुशीत वाढ करतो, ही बॅलन्स ग्रोथ करत नाही. युरिया जर दिला, ती लुसलुशीत वाढ झाली की मग ही रस शोषणारी कीड आणि मग त्याच्यावर ती अळी सुद्धा, ते सुद्धा मग जोर करतं. तर मग जर एखाद्या शेतकऱ्यांनी जर युरिया दिला असेल 50 किलो आणि जर आपण आपले प्रोडक्ट देऊन राहिलेलो आहे, कसं काय कंट्रोल करणार आहे सांगा बरं? बरं, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण शेतकऱ्याला ही शाश्वत सांगू शकतो का की बाबा समजा तुम्ही जे काय रासायनिक वापरता त्याच्याऐवजी आमचे वापरा, पण रासायनिकच्या ऐवजी जे अल्टरनेटर, म्हणजे रासायनिकच्या ऐवजी अल्टरनेटर म्हणजे कुठलं, शेणखत राहू द्या, कोंबडी खत राहू द्या, गांडूळ खत राहू द्या, रासायनिक वापरू नका, आमचे प्लस ते अल्टरनेटर तुम्ही वापरा, हे आपण बोलू शकतो का? त्याच्यामुळे रिझल्ट चांगला येऊ शकतो का? तुम्ही रासायनिक बिलकुल कमी करू शकता. रासायनिक तुम्ही 30% सगळे डोजेस कुठल्याही पिकाला कमी करा. आपले प्रोडक्ट म्हणजे फ्रूट अँड व्हेजिटेबल किट किंवा शुगर केन किट, आपलं सॉइल केअर, सनगार्ड, हे तुम्ही जमिनीमधनं द्या आणि तुम्ही 30% रासायनिक खत बिलकुल कमी करा. जर एखाद्या शेतकऱ्याकडे बघा, जर शेणखत नसेलच तर त्यांना कमीत कमी म्हणावं की बाबा रे, तू हिरवळीचं खत तरी कर, हिरवळीचं खत तरी गाड. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे शेतीचे जे पेस्टिसाइड आहेत आपले, स्ट्रायकर राहू द्या, हे राहू द्या, हे वरनच फवार लागतील ना, आळी किंवा वरी असणार, ही दोन्ही वळी, फक्त जी बुरशी आहे ती खाली पाण्याखालनं फवारा लागेल. बरोबर. म्हणजे जे पेस्टिसाइड ती वरनं फवारा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे स्टिकर आहे ते सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे ना आपलं सर? हो हो, 5 मिलीचा त्याचा डोस आहे, 5 ते 7.5 मिलीचा. बर. आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे शेतकरी स्टेप बाय स्टेप, जसं पहिली दुसरी आणि स्टेप असतात, लहानपण, तरुणपण, म्हातारपण, तशा पद्धतीची काय स्टेप आहेत त्याच्या, तशा सुरुवातीला जो नायट्रोजन वापरतो, नंतर फॉस्फरस, पोटॅश घेतोय, त्याच्याऐवजी आपल्याकडे सेंद्रिय मध्ये असं उपलब्ध होऊ शकतो का? नाही, बघा, आता ह्यामध्ये मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, एकदा तुमच्या जमिनीमध्ये हे जर एकदा जमीन तयार झाली आणि हे जीवाणू जर झाले, आपण ज्या आपल्या किट ज्या देऊन राहिलेलो आहे त्या किट आपण वर्षातनं एकदा पर्यंत आपण त्याला आणू शकतो. म्हणजे जे मी आज 3-3 महिन्याला जे म्हणतोय, 3 महिन्याच्या पिकाला एकदा आणि एका वर्षाच्या पिकाला 3दा जे म्हणतोय, आपण एवढं समृद्ध करू शकतो की आपले म्हणजे एकच आळवणी सुद्धा भरपूर होऊन जाईल, एकच स्टॉपअप भरपूर होऊन जाईल, एवढं पर्यंत आपण आणता येईल आपल्याला शेतकऱ्यांना. तर त्यामुळे आता दुसरी लास्ट प्रश्न सर, जसं तुम्ही आता सांगितलं की सॉइल केअर 3 महिन्यात एकदा आणि हे मायक्रोन्यूट्रंट 15 दिवसात एकदा तुम्ही डोस द्या. पण आता जे 2 किट आपण बनवले, एक व्हेजिटेबल किट आणि शुगर केन किट, हे 3 महिन्याच्या पिकाला, समजा जे तरकारी पीक आहे, फळ, हे 3 महिने किती किट दिले पाहिजे असं शेतकऱ्याला आपण बोलू शकतो? 3 महिन्याच्या याला किती? तरकारी पीक बागाचे असतात त्याला वर्षभर असते. 3 महिन्याचं जर पीक डाळिंब, द्राक्ष वगैरे आहेत ना, ह्यांना वर्षभर. द्राक्षाला तुम्ही सरसकट 3 किट सांगा. द्राक्ष म्हणजे वर्षाच्या याला 3 किट. हा, त्याला म्हणजे 2-2 महिन्याच्या, 1-1 महिन्याच्या अंतराने तुम्ही त्याला 3 किट सांगा. जेव्हा आपली फळ म्हणजे फुलं जेव्हा दिसतात, जेव्हा बहार येतो, तेव्हापासूनच तुम्ही सुरू करा त्याला. तेव्हापासून पुढले 3 महिने आहेत. साधारणतः जे वर्षाचं पीक आहे त्याला 3 किट फ्रूटचे, आणि 3 महिन्याचे असेल त्याला 1 किट. 1 किट पुरेशी आहे त्याला. त्याला सॉइल केअर आणि फक्त सनगार्ड द्या.
पुरेसं आहे. आणि ऊस जे वर्षाचं पीक आहे त्याला किती किट द्यावं लागतं? उसाला दोनच किट सुद्धा भरपूर होऊन जातील. सॉइल केअर आणि सन गार्ड हे त्याच्यासोबत 2-2 वेळा जरी दिलं, म्हणजे अल्टरनेट मध्ये जर दिलं आपण, तरी भरपूर होऊन जाईल. सुरुवातीला आपण सुरुवात जी आहे ती किट पासून करायची, म्हणजे लागवड जेव्हा आहे तेव्हा किट द्यायची. नंतर 1 महिन्यानी तुम्ही सॉइल केअर द्या, मग परत 15 दिवसांनी तुम्ही आपलं हे द्या, गाठ द्या, परत मग 15 दिवसांनी तुम्ही किट द्या, आणि हा डोस परत मग एकदा रिपीट करा. सर ते आपलं जर याच्यामध्ये जर किट मध्ये जर गुळ जर भिजत जर घातले 24 तास तर रिझल्ट आणखी खतरनाक भेटतात सर. हो, तुम्ही वापरलेला आहे का? हो हो, हे बघा आपला हे झेंडू आता तिच्या काळामध्ये म्हणजे वापरलं होतं. तुमचा व्हिडिओ नाही येऊन राहिला साहेब. तर त्याची हॅलो हॅलो हा बोला ना. हॅलो सर, आपलं ते फुल सेटिंग साठी कळी सेटिंग साठी जे आपण सनफ्लॉवर वापरत होतो नाही, तुमचा आवाज बरोबर नाही आला सर. सर आपण डाळिंबाच्या पिकाला बाग धरल्यापासून म्हणजे छाटणी करण्याच्या अगोदर आपण त्याच्यासाठी काय काय करू शकतो? अगोदर जेव्हा तुम्ही ताण सोडता ना तेव्हा फ्रूट अँड व्हेजिटेबल किट एक द्या. सॉइल केअर आणि सन गार्ड हे तुम्ही 15 दिवसांनी त्याची आणखी ड्रेंचिंग करून द्या. हॅलो. ज्यावेळेस हा सर, हॅलो. बोला बोला सर. छाटणीच्या अगोदर आणि पानगळतीच्या नंतर सर कसं डोस त्याच्यामुळे आपण त्याचा तुम्ही शेड्यूल नाही बनवला सर, तेवढा शेड्यूल पाठवता का तुम्ही? शेड्यूल लागेल तर बनवून घेईल, तो काही प्रॉब्लेम नाही. डाळिंबा हा मोठा विषय आहे, आपण याच्यावर थोडी जरा आणखी लांब चर्चा करू. म्हणजे हे आजचा जो सेशन होता तो फक्त एक जनरल माहिती देण्यासाठी होता, एक जनरल चर्चा करण्यासाठी होता. आपण लागेल तर समजा जर काही स्पेसिफिक क्रॉप स्पेसिफिक जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण नक्कीच त्याच्यावर आणखी मोठी चर्चा करायला हरकत नाही. आजच्या मध्ये म्हणजे खूप असे प्रश्नांची उत्तर आता द्यायला थोडस साहेब जरा कठीण जाईल. हॅलो हॅलो हॅलो. त्यासाठी सर हॅलो. प्रोडक्ट बद्दल जर कोणाला काही असतील प्रश्न तर नक्की विचारा. आपल्याकडे आता बरेच 2-3 शेतकरी येऊन गेले की ज्यांनी सांगितलं की बाबा आपण आपले प्रोडक्ट वापरले आणि रिझल्ट चांगले यायला लागलेले आहेत. सनबूस्ट मातीतून देता येईल का सर? हॅलो सर, सनबूस्ट मातीतून देता येईल का? नाही, मातीतून देण्याची गरज नाही. आपल्याला किट मधून देऊन राहिलेलो आहे तेवढा डोस इनफ आहे. सर भाताची शेती आहे सर, तर भाताच्या शेतीला कसं फवारणीच्या माध्यमातून देण्यापेक्षा डायरेक्टली आपण खतासोबत दिलं तर सॉइल केअर आणि सनबूस्ट एकातच. खत कुठलं देताय तुम्ही? सर रासायनिक खत. रासायनिक खतासोबत आपले कुठलेही प्रोडक्ट चालणार नाही. सॉइल केअर पण नाही. आणि रासायनिक शेती करतो आपण तर मग किती दिवसा गॅप नंतर आपण सॉइल केअर टाकू शकतो? रासायनिक शेती जर कोणी शेतकरी करत असेल तर कमीत कमी 7 दिवसाचा गॅप त्याच्या खतांच्या याच्यात ठेवा. 7 ते 10 दिवस कमीत कमी गॅप असायला पाहिजे. बरं सर, ओके सर, थँक्यू. आणि बुरशीनाशक, रासायनिक बुरशीनाशक शेतकऱ्यांना अशा प्लॉट मध्ये बिलकुल सजेस्ट करू नका. म्हणजे थोडासा तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. ज्या शेतीमध्ये रासायनिक बुरशीनाशक वापरण्यात आलेले आहे तिथे आपले प्रोडक्ट बहुतेक रिझल्ट दाखवणार नाही. ओके सर. आणि बुरशीनाशक मी म्हणतोय तुम्हाला, कारण काय होतं, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की जर रासायनिक बुरशीनाशक वापरले तर रासायनिक बुरशीनाशक यांना माहित नाही चांगलं कोण आहे वाईट कोण आहे. त्याच्यामुळे तुम्ही रासायनिक पडलेले आहे, रासायनिक बुरशीनाशक पडलेले आहे तिथे कमीत कमी 21 दिवसाचं अंतर राहायला पाहिजे आपले प्रोडक्ट जाण्याच्या आधी. खालच्या
सर्वांचे शंकांचं निरसन झालेलं असेल. हॅलो 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 हा सर, माझा एक प्रश्न होता. हॅलो हॅलो बोला बोला मॅम. असं भातावर आता तुम्ही कसं म्हणला की सेंद्रिय शेती करायची नसली तर ती ह्याची म्हणजे टाकायचं नाही खत, म्हणजे शेणखत असं काय टाकायचं नाही, किंवा आपलं दुकानातलं कुठलं खत टाकायचं नाही, बरोबर आहे? नाही, मी असं नाही बोललो. शेणखत टाकायचं नाही असं नाही बोललो. म्हणजे जर टाकलं नसलं तरी पण, जर टाकायचं असलं तरी पण, म्हणजे सध्या आता टाकणार नाही आम्ही, तरी पण ते असलं की म्हणजे दुसरं कुठलं तर रानात खत घालायचं असलं तर ते बंद करून डायरेक्ट हे आपलंच वापरलं तर चालेल काय? नाही, बघा, मी तुम्हाला मघा पण एक असाच प्रश्न आला होता की आपल्या भाताला शेतीला जेव्हा टाकायचंय. शेतीला आपल्याला जेव्हा जर केमिकल फर्टिलायझरची सवय लागलेली असेल तुमच्याकडे, तर तुम्ही जे केमिकल फर्टिलायझर आधी याच्या वर्षाच्या आधी जे वापरलेले आहेत त्याचा डोस कमीत कमी 50% कमी करायचा. त्याच्याऐवजी आपण शेणखत, कुजलेलं शेणखत टाकायचं. कमीत कमी 2 टन वगैरे शेणखत घ्या तुम्ही, जर तुम्हाला क्वांटिटी कमी करायची असेल तर, रासायनिक खत वापरायचे नसेल तर. 50% कमी करा ते पहिल्या वर्षी. एकदम तुम्ही शून्यावर येऊ नका. 50% मॅक्सिमम आपण कमी करू शकतो. आधी 50% आपले प्रोडक्ट जर वापरायचे असेल तर 50% कमी करा भातासारख्या पिकात. त्याच्यात एकरी 2 टन कमीत कमी चांगलं कुजलेलं कंपोस्ट टाका. त्याच्यात सॉइल केअर, सन गार्ड हे टाका आणि आपल्या सन बूस्ट आणि सन मॅजिक याची फवारणी घ्या. तुम्हाला एकदम अतिशय सुंदर रिझल्ट येतील. तर भाताला फवारणी देऊ शकत नाही आणि कसं आहे की आज जाऊन फवारणी द्यायला लागेल, मग ते मगाशी सर म्हणलं तसं मातीत दिले तर. तुम्ही कुठल्या भागातनं बोलताय? हॅलो, कुठल्या भागातनं मी बोलताय? वारणा कोडलीतनं बोलतोय, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा. हा, मग मला आमच्याकडे फवारणी होते मॅडम, म्हणजे आमच्या भागात फवारणी होते. तर मी हे बेळगावला घालणार आहे तिथं. बरं. तिथं कसं करतात काय, मातीत मिसळूनच टाकतात. कुठलं पण औषध असलं की ते मातीत मिसळतात आणि फेकतात असं हातानं. बरं बरं. अशी हा, पद्धत तर आहे. मग म्हणून त्यात एखाद्या वेळी समजा जर मग सनबूस्ट वापरलं तरी हरकत नाही. म्हणजे अशा कंडिशनला जिथे फवारणी शक्यच नाहीये तर खतामध्ये मिसळून तुम्ही ते टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते म्हणजे सनबूस्ट देतं रिझल्ट, पण सगळ्यात चांगला जो रिझल्ट आहे तो फवारणीतून येतो. येतो का? तर तुम्ही लागेल तर हे जेव्हा शेणखतामध्ये सॉइल केअर व्यवस्थित मिक्स करा, सन गार्ड मिक्स करा आणि त्याला मग त्या पूर्ण शेणखताला 2000 किलो शेणखताला मग पूर्ण 2 टन शेणखताला पूर्ण मग तुमच्या जमिनीत टाकून द्या. सर, जेव्हा आपण भात लावतो, म्हणजे आमच्याकडे नटी लावतात, ते लावून झालं किती दिवसांनी ते औषध घालायचं? तुम्ही ते एक अंदाजे 10 दिवसामध्ये मुळं वगैरे सगळे व्यवस्थित पकडून घेतात. तुम्ही 15व्या दिवशी वगैरे त्याला एकदा घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किती वेळा घालायचं? 3 वेळा घाला जास्तीत जास्त. सर नमस्कार. थोडं आपल्याला टाइम लिमिट असल्यामुळे आपण लवकरात लवकर संपवण्याचा ट्राय करूया. आणखी कुणाची काही शंका असतील तर आपण फोनवर ते सॉल्व्ह करूया. 1 मिनिट मॅडम. बोला साहेब. हॅलो, बोला. सर, द्राक्ष होते आमच्या घरी, तर 100 आपले म्हणजे एक 65 दिवस झाले सर छाटणी करून. तर त्याचं शेड्यूल थोडं सांगता येईल का? सर, हे शेड्यूल मी मगाच बोललो की परत द्राक्ष म्हणजे तो याचा मोठाच भाऊ झाला, डाळिंबाचा मोठा भाऊ झाला. तर त्याच्यामुळे तो जरा आपण जे क्रॉप स्पेसिफिक जे काही शेड्यूल आहेत ते आपण मग सगळ्यांना आपण डिस्ट्रीब्यूट करू आणि त्यात मग जर काही शंका असेल तर मग आपण त्यावर मग चर्चा करू. बरोबर. तरी पण सध्या सर सॉइल केअर वगैरे सोडू का मी? सॉइल केअर तुम्ही किट सोडा, तुम्ही सॉइल केअर आणि सन गार्ड सोडा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील. गर्भधारणेसाठी? हो 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 हो, सनबूस्टची फवारणी घेत राहा. द्राक्षाचा शेतकरी एका औषधीवर कधीही समाधानी राहत नाही. हा, बोला सर, बोला. द्राक्ष आणि डाळिंबाचा शेतकरी एका औषधीवर कधीही समाधानी राहत नाही. नाही सर, त्याला बुरशी कीटकनाशक मारतात. काहीतरी कमी झाल्यासारखंच वाटतं.
तर त्यात मग तुम्ही आपले प्रोडक्ट मग नक्कीच घेऊ शकता. जमिनीतनं फक्त बुरशीनाशक नको, माझी फक्त ही सगळ्यांना विनंती असेल. तेवढं जमिनीला सुदृढ करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यात आपल्याला गरज नाही पडली पाहिजे, यावर आपल्याला आपण लक्ष केंद्रित करू. ठीक आहे सर, ठीक आहे. ठीक आहे. आपल्या आता टाइम लिमिट असल्यामुळे आपण मीटिंग संपवण्याचा ट्राय करतो आता. आय होप की सर्वांच्या शंकेचं निरसन झालं असेल. मॅडम एक विचारायचं होतं. सर ऍक्च्युली सरांचंही मीटिंग आहे पुढे, त्यामुळे आपण पुन्हा एकदा सेशन ठेवणार आहोत. तुम्हाला आणखी काही महत्वाचं असेल तर मी चॅट बॉक्स मध्ये आपला नंबर टाकला आहे, तिथून तुम्ही आपण कॉल करू शकता. कोणाचा नंबर टाकला मॅडम? आपल्या सनेज ऑफिसचा नंबर दिलेला आहे. ओके मॅडम. कारण तुम्हाला मला काही शंका असतील तर सर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा, आपण सरांशी कनेक्ट करून आपण बोलू. कारण कपाशीचं विचारायचं. ओके चालेल मॅडम, नंतर विचारतो. ओके ओके मॅम. ओके. सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली त्यासाठी धन्यवाद. आणि रोहन सरांनी वेळ काढून आपल्या परिवाराला योग्य मार्गदर्शन केले आणि आपली माती, आपली शेती, आपल्या परिवाराचा कसा केमिकलच्या मारापासून बचाव करावा आणि का करावा याबद्दल पुरेपूर योग्य माहिती दिली, त्यासाठी त्यांचेही आभार मानते आणि मीटिंग इथेच संपली असे जाहीर करते. जय जवान, जय किसान. हॅलो हॅलो हॅलो. मीटिंग संपलं. हॅलो. बोला सर, काय अडचण आहे तुमची?